ही आहे वंदेश्वर टीव्ही आणि आपण बघत आहात वंदेश्वर झीप झॅप झू हास्य सिरीज। आम्ही आहो वेगळे नाही काही झगडे एकच आहेत सगळे सर्वात आगळे वेगळे चला हो चला लग्नाला चला लेकर बाकर थांबायला बांधा विसरून तुम्ही दात थोडा चांगले फळ्याने तुम्ही गात घासा वाढले आले वाटते हे आहेत का? तुम्ही बसा, तुम्हाला पाणी आणते मी। मरंग शरबतो का मरंग शरबतो का आणि मी तू गडुळाच पाणी ठेवले होते मी याच्यामध्ये 3 दिवस झाले, फक्त 3 दिवसापूर्वी आहे ना मी याच्यामध्ये 8,000 ठेवलेले होते। हा बघ असेल ना, असतील पैसे असतील कुठेतरी। 8,000 कुठे गेले मला नक्की सांगा। शोधले का कपाटामध्ये? शोधले ना? सर्व कपाटांमध्ये शोधले। ओह नो, 8,000 या कपाटामध्ये नाही, याच्यात नाही, कुठेच। अगं मोंटीने घेतली असतील कदाचित। मोंटी कसा काय घेणार? मोंटीचा इथपर्यंत हात पुरणार आहे का? 1.5 वर्षाचा आहे मोंटी। नक्की 8,000 होते का? नाही सहजच विचारलं, 8च होते का काही कमी होते म्हणून सहज विचारलं, बाकी काही नाही। म्हणजे काय मी खोटी बोलत आहे का? नक्की 8,000 होते। एक रुपया मी मोजून कपाटामध्ये ठेवलेला होता, फक्त 3 दिवसापूर्वी। नक्की 8,000 रुपये होते त्याच्यामध्ये ठेवलेले मी। ठीक आहे, शोध असतील कुठेतरी, शोध। हो तुम्ही इकडे या। तुम्हा सर्व प्रेक्षकांना मी सांगतो की मी माझ्या गच्चीवर 8 वेळा मोजले, फक्त 5,000 होते। नालायक तुम्ही, नालायक तुम्ही, मूर्ख, खूप आगाऊ झालेली आहे। झोपलेस तुम्ही, ढेकले तुम्ही, मोठले तुम्ही, सगळे। आम्ही तुझे सगळं कथन आहे ना तुझ्या आईला सांगतो मी फोन करून। हा जावाई बापू। सासूबाई, हे तुमचं जे प्रॉडक्ट आहे ना, हे फक्त 1 वर्ष चांगलं चाललं। 1 वर्षानंतर आता पूर्ण खराब झालं। हे तुमचं प्रॉडक्ट तुम्ही ताबडतोब घेऊन घ्या आणि मला दुसरं प्रॉडक्ट पाठवून द्या। जावाई बापू, या लॉकडाऊनमुळे, सोशल डिस्टन्सिंगमुळे कसं आहे की आता कंपनीनं प्रोडक्शन काढणं बंद केलेलं आहे आणि कसं आता एक्सचेंज ऑफर पण नाही आहे। आता कृपया तुम्ही एक काम करा, त्या इंजनवर रोज 2 लाथा मारायच्या आणि इंजन स्टार्ट करून आता आयुष्यभर तेच प्रॉडक्ट तुम्ही वापरा। काय? हो का? काय सांगतेस? हो, अच्छा, नाही ग, नाही मला तर यांना सांगावं लागेल। थांब मी फोन कट करते। ठीक आहे। देव मला सांगता दिली बायको कशी, कपड्या धुवून तरी ते नाही शांत बशी, देवा मला सांगता दिली बायको अशी। अहो, ऐकलं का? काय? ऐकण्याशिवाय दुसरं काय काम येतं आम्हाला? हो, फारच वाईट बातमी आहे। सासूबाई मेल्या का? काय? नाही, सहज गंमत केली ग। हे बघा, अशा गमती तुम्हाला फार महागात पडणार आहेत, एवढं लक्षात ठेवा। सॉरी। ठीक आहे, सॉरी म्हटलं, ठीक आहे।
अहो सायलीचा आता फोन आलता आणि सायलीनी एक वाईट बातमी सांगितली. ती म्हणत होती की तुमचं आणि माझं ज्या भटजींनी लग्न लावून दिलं होतं आठवते ना तुम्हाला? हां, ते भटजी आहे ना, त्यांचं आज अपघातामध्ये निधन झालं. एक ना एक दिवस त्या भटजीला त्याच्या पापाची सजा मिळायलाच पाहिजे होती. ती आज मिळाली. काय? धोनी ने बड़ी शॉट मारने की कोशिश की और गेंद मिस कर दिया. पांच बॉलों में 15 रन. तिरंगा की कोशिश यही हॅलो, रही. काय करतोस रे? टीव्हीवर IPL बघतोय. IPL बघतो? शी बाबा, मला ना तो IPL आहे ना, IPL चे सामने मला बघायलाच आवडत नाही. इतना कम झोंक देते. भारत आहे ना, इंडिया आहे ना, पुष्कळ वेळा हरतो, म्हणजे हरतोच नेहमी IPL मध्ये, म्हणून मला बघायलाच आवडत नाही. चल ये खूबी है ठेव फोन खाली. धोनी की. दबाव ते छोटा भीम बघत जा. तिरंगा पे. और छोटा भीम हमेशा जिंकतो. काय? हो काका, हो दादा, हो मामा, आमच्या चॅनल सबस्क्राईब करून द्या ना आता. खान असे खूप सारे व्हिडिओ येणार आहे. झिपझॅप झू हे एक नवीन वेब सिरीज जे आमचे मित्र आणि खऱ्या अर्थानं कलाकार अनिल सर यांनी सुरू केलेलं आहे. हे एक कॉमेडी वेब सिरीज आहे आणि या वेब सिरीजमध्ये या ज्या काही कोरोना काळामध्ये संकटामध्ये जे काही डोक्यावर टेन्शन आहे ते जर दूर करायचं असेल तर हे वेब सिरीज तुम्ही अवश्य सबस्क्राईब केली पाहिजे आणि पाहिली पाहिजे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो गुण आहे तो हा आहे की आपण अत्रेंचं तो मी नव्हेच हे नाटक बघितलं की ज्याच्यामध्ये त्यांनी 3 ते 4 कॅरेक्टर केले प्रभाकर पणशीकरांनी. परंतु मला असं वाटतं या छोट्याशा 5 मिनिटाच्या वेब सिरीजमध्ये यांनी स्वतः सगळे रोल करून आणि सगळं एडिटिंग डबिंग जे काही प्रक्रिया आहे हे सगळं स्वतः केल्यामुळे मला असं वाटतं असा कलाकार या विदर्भात आला तर हे विदर्भाचं भाग्य असं मी समजतो. आणि मी पुन्हा शुभेच्छा देतो या वेब सिरीजला आणि सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी हे जे वेब सिरीज आहे झिपझॅप झू याला सबस्क्राईब करावं आणि रोज पाहावं.